हे हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. एखाद्या वेळेस आपण आयुष्यातनं एखाद्या वाईट प्रसंगामधनं जात असतो किंवा एखादा असा वाईट प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये घडतो की ज्याच्यातनं आपण बाहेर निघूच शकत नाही, आपल्याला निघताच येत नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला त्यातनं बाहेरच निघता येत नाही. त्यावेळेस आपल्यासोबत आपल्या जिव्हाळ्याची माणसं आपल्यासोबत असतील तर ती आपल्याला त्या प्रसंगातनं बाहेर काढायला मदत करतात. पण जर आपल्यासोबत कोणीच नसेल तर मग काय, आपण डिप्रेशन मध्ये जातो. सो याच विषयावरती आधारित मी तुम्हाला आज एक मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मोटिवेशनल स्टोरीला सुरुवात करूया. एक राजा असतो. त्या राजाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोडदळ, पायदळ आणि हत्तीदळ असतं. त्या राजाचं त्याच्या प्रजेवर खूप प्रेम असतं. त्याचबरोबर त्या राजाचं प्राणीमात्रांवर देखील खूप प्रेम असतं. राजाचं प्राणीमात्रांवरचं प्रेम पाहून त्याचं सैन्य देखील प्राणीमात्रांवर खूप प्रेम करतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या राजाकडे एक वयोवृद्ध हत्ती असतो. त्या हत्तीला राजाने लहानपणापासून सांभाळलेलं असतं. तो हत्ती आता वयोवृद्ध झालेला असतो, पण तरी देखील राजा त्याचं पालन पोषण थांबवत नाही. याचं कारण असं, त्या हत्तीने राजाला लहानपणापासून युद्धामध्ये किंवा राजाच्या कठीण प्रसंगात खूप मदत केलेली असते. आता एकदा काय घडतं, तर राजाचं सैन्य आणि माहूत त्या हत्तीला घेऊन बाकीच्या प्राण्यांना आणि हत्तीला आंघोळीला घेऊन जातात एका तलावामध्ये. आता त्या तलावामध्ये आंघोळ करून बाकीचे प्राणी बाहेर निघतात, पण हत्ती मात्र तलावाच्या बाहेर जो चिखल असतो त्या चिखलामध्ये रुतून बसतो. कितीही प्रयत्न केले तरी हत्ती त्या चिखलामधनं बाहेर निघत नाही. ते सैन्य, तो माहूत त्या हत्तीला वेदना करायचा प्रयत्न करतात की जेणेकरून तो हत्ती बाहेर निघेल, पण तरी देखील तो हत्ती काय बाहेर निघत नाही. खूप प्रयत्नानंतर राजाला सांगणं गरजेचं असतं, कारण की तो हत्ती राजाचा अत्यंत लाडका असतो. आता हे राजाला कळल्यानंतर राजा सगळं हातातलं काम सोडून त्या हत्तीच्या जवळ येतो. राजा सुद्धा खूप प्रयत्न करतो, पण हत्तीची अवस्था पाहून राजाला कळतं आता काय करावं. राजाने युद्धाच्या प्रसंगी जे रणवाद्य वाजवलं जातं ते रणवाद्य राजा मागवतो त्या हत्तीच्या जवळ. थोड्याच वेळात ते रणवाद्य देखील हत्तीच्या जवळ येतं. आता युद्धाच्या प्रसंगी जे रणवाद्य वाजवलं जातं, जे संगीत वाजवलं जातं, ते राजा त्या लोकांना वाजवायला सांगतो. थोड्याच वेळात ते रणवाद्य देखील वाजायला सुरुवात होते आणि लगेचच हत्तीच्या अंगामध्ये असं बळ संचारतं की हत्ती एकदम उठून उभा राहतो आणि राजाला सांगतो की आता मी निघालेलो आहे, माझ्या अंगामध्ये बळ संचारलेलं आहे आणि आता मी बाहेर निघालेलो आहे. हत्ती का बाहेर पडतो, तर युद्धाच्या प्रसंगी तेच रणवाद्य ऐकलेलं असतं हत्तीने, तेच संगीत हत्तीने ऐकलेलं असतं. सो इथे स्टोरी संपते आणि मोरल ऑफ द स्टोरी काय आहे, आपल्या आयुष्यात देखील असाच एखादा कठीण प्रसंग घडत असतो आणि त्या प्रसंगातनं आपण देखील असंच बाहेर नाही पडत. आपल्यासोबत कोणी आपली जीवाभावाची माणसं असतील तर ठीक आहे, पण जर ती माणसं नसतील तर तो हत्ती ज्याप्रमाणे रणवाद्य वाजल्यानंतर एकच त्याच्या अंगामध्ये जे बळ आलं, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मनामध्ये रणवाद्य वाजवायचं आणि आपल्या मनाला ओरडून सांगायचं की तुला उठायचंय, तुला उठून उभं राहायचंय, या प्रॉब्लेमला तुला फेस करायचंय आणि आयुष्यात पुढे जायचंय हत्तीप्रमाणे. सो कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी, माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. नवीन नवीन अपडेट्स, व्हिडिओज, मोटिवेशनल स्टोरीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच येतील. सो चला पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओ सोबत, नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंत बी स्ट्रॉंग अँड स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.